मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सुमी निवांतपणे धुण्यात रमली होती. आपल्यावरती कुणा तरुणाचे डोळे रोखलेत, कुणी नजरेनं आपलं रूप पितय याची तिला जाणीवही नव्हती. त्या भर दुपारच्या एकांतात आपण एकटेच आहोत या खात्रीनं ती कामात गुंग झाली होती. धुणं तसं फारसं नव्हतंच. त्यातून बरीचशी वस्त्र तिची स्वतःचीच असावीत. अगदी मन लावून धुणं धुत होती. धुतल्या लुगड्यांच्या 2 पिळा दुसऱ्या एका स्वच्छ दगडावरती ठेवल्या होत्या. इतर कापडांना भिजवून साबण लावून ती ठेवून दिली होती आणि त्यातलं एक घेऊन दगडावरती आपटणं, खुसकणं, बादलीत बुडवून काढणं चाललं होतं. ज्ञानूचं देहभान हरपलं होतं. अधूनमधून हिथं तिथं सुमी ओझरती दिसायची. चुकून कधीतरी दृष्टीभेटही व्हायची. ओळखीच्या हसूची देवाणघेवाणही जमायची. पण एकांती दोघांची गाठ कधीही पडली नव्हती. ज्ञानू सदानकदा मळ्यातल्या कामाच्या व्यापात आणि सुमी पवार घराण्याच्या खानदानी कल्पनांच्या कुलपात पदर आल्यापासून ती एकटी कधीही घराबाहेर पडली नव्हती. घरातली प्रौढ बायका माणसं सोबतीला असणारच आणि कारणाशिवाय घराबाहेर पडणंही क्वचितच घडायचं. त्यात आणखी ती मारुती पवाराची एकुलती एक लेक. लाडाकोडात वाढलेल्या पोरीला शेतावावरात कामाला कोण पाठवेल? धुणं धुवायला, पाण्याला ती हौसेखातरच जायची. तेही घरातल्या बायकांच्या घोळक्यातनच. मग ज्ञानूची आणि तिची निवांत भेट व्हायची तरी कशी? ज्ञानू आज सुमीला डोळे भरून पाहत होता. ती जरी किनारी शेवाळी लुगडं नेसलेली. निऱ्यांचा घोळ पाण्यानं भिजू नये म्हणून मान कासोटा घातलेला. पदर कमरेला खोचलेला. अंगात गच्च घट्ट बसलेलं जर्द हिरवं झंपर. ती ओनवी होऊन पाटात उभी होती. कधी पुढे मागे तिची काया एका लयीत झुलायची, तर कधी वरखाली तिचं शेलाट शरीर झुकायचं, ताठ व्हायचं. मधूनच ती उभं राहून इकडं तिकडं बघायची. कपाळावरची बट कानामागं सारायची. पदरानं गळ्यावरचा घाम पुसून, चेहरा टिपून, परत पदर खोवून धुवायला लागायची. तिच्या लालच गौर कांतीवर निरोगी नवयौवनाची झळाळी मनाला भुरळ पाडणारी. तिच्या शरीरावयाची घाटदार बाह्य वळणं जीवाला वेड लावणारी. तिच्या डौलदार हालचाली तरुण पुरुषी छातीतली धडधड वाढवणारी. पदरातून दिसणारा मानेवरचा भरघोस बुचडा सुटला तर वेटोळ्याला डिवचताच साळकन सरळ होऊन धावणाऱ्या नागिनीसारखं तिचे केस नितंबाच्या गोलघाटावरती आपटून खाली पिंढऱ्यांपर्यंत धावतील. जुंधळ्याच्या भराला आल्या पोटरीसारख्या तिच्या भरदार पिंढऱ्या, केळीच्या मोन्यासारख्या गोलसर नितळ मांड्या, निरीवरच्या काठाचं केळ आडवं बसतं त्यावरची अस्पष्ट अशी टिकली, छातीची कठीण कोवळी घट्टपुष्ट गोलाई, किंचित उभट वाटणारा गोल चेहरा, पातळ डाळिंबी ओठ, नाजूक चाफेकळी नाक, मुंगसासारखे गुंजाळ डोळे. सगळ्या अवयवांचा तपशील न्याहाळताना स्वतःचाच विसर पडावा. सुमीनं धुणं उरकलं. बादलीतलं साबणाचं फेसाळ पाणी ओतून तिनं हौदातनं बादली भर पाणी घेतलं. एक काळी कपची घेऊन ती हातपाय घसा घासू लागली. आता ही लवकरच निघून जाईल. परत कधी संधी मिळते की नाही कुणास ठाऊक. हिच्याशी आपण बोलावं, तिला बोलतं करावं, खुलवावं, फुलवावं, मस्करी करून लाजवावं, हसवावं. अनुनयाचा प्रणय चेष्टा करण्याचा हा योग साधावा. पण तिच्याशी बोलण्याच्या केवळ कल्पनेनंच ज्ञानूच्या घशाला कोरड पडली. छातीत धाक धाक आवाज घुमू लागला. हातापायातलं बळ सरतंय असं वाटू लागलं. सुमीशी लग्न व्हायचंय आपलं. ती आपली भावी बायको आहे. आपल्या हक्काच्या माणसाशी बोलायला घाबरायचं काय कारण? ज्ञानूनं सारं अवसान एकवटून पुढं पाऊल टाकलं.
तो हौदाजवळ आला तरी सुमी आपल्याच तंद्रीत. पाटावरच्या काळ्या दगडावर ती उजव्या पायाची टाच घासत होती. त्या खडबडीत पृष्ठावर नाजूक पाय घासल्यानं टाच लालबुंद झाली होती. पायाच्या हालचालीबरोबर घोट्याजवळची चांदीची नक्षीदार साखळी हलत झुलत होती. काय काय सुमी? या अडखळत चमत्कारिक घोगरट आवाजात उच्चारलेल्या शब्दांनी सुमी दचकली. चमकून तिनं वळून बघितलं. ज्ञानू पुढ्यातच उभा. तिची घाबरगुंडी उडाली. पाक यडबडली. घाई गडबडीनं तिनं मांडकासोटा सोडून निऱ्या पार जमिनीवरती सोडल्या. खोचलेला पदर काढून तो माथ्यावरून छातीवरून नीट पसरवून सरळ केला. ज्ञानूच्याने आपल्या लग्नाचं घाटतंय हे तिला ठाऊक असल्याचं त्यानं ओळखलं. त्याशिवाय का ती एवढी कावरी बावरी झाले. ज्ञानूला थोडा धीर आला. आज एकटीच? व्हय, एकलीच. एकलीच नाही, दादा हाय की त्या मळ्यात. तिनं धांदरटपणे ओढ्या पलीकडच्या मळ्याकडे हातानं निर्देश केला. कोण वसंता म्हणतेस? आणि मामा कुठं गेले ती? मामा म्हणजे आबा व्हय, ते बाजारला गेले ती ईश्वरपुराला. बरं झालं. हा, बरं म्हणजे तुझी गाठ पडली ते बरं झालं म्हटलं. आपण तुमच्या गाडीतनं आल्यापासून भेटच झाली नव्हती. म्हणजे निवांत बोलणंही झालं नव्हतं. धुणं झालं का तुझं? झालंय की. आता वाळवायचं हाय दादा यवस्तवर. ज्ञानू गप्प झाला. आता त्याची नजर धीड झाली होती. अगदी जवळून तिला न्याहाळीत होती. ती मात्र गोरी मोरी झालेली, गोंधळलेली, लाजरलेली, बावरलेली. काय करावं, काय बोलावं ते न सुचल्यानं कधी पदराच्या शेवेशी तर कधी हातातल्या मोरपंखी बारीक माटाच्या किणकिणत्या बांगड्यांशी चाळा करीत असलेली. मधूनच चोरट्या नजरेनं त्याच्याकडे बघणारी, तिरपा कटाक्ष टाकणारी आणि न ढळणारा घोळदार पदर पुन्हा पुन्हा सप्पई सावरणारी. पहिल्या भेटीत साताऱ्यापासूनच्या सोबतीनं केलेल्या प्रवासात असलं अवघडले पण दोघांच्याही अनुभवाला आलं नव्हतं. हनुवटीवरती डाग कसला, तिथलं नाजूक हिरवं गोंदण नजरेनं टिपत त्यानं उगीच विचारलं. कुठं ते? असं म्हणत तिनं पदरानं हनुवटी घासून पुसली. ज्ञानूला हसू आलं. काय झालं? तिनं बावरून विचारलं. पदरानं पुसून आणि पाण्यानं धुवून डाग जाणार नाही तो. मग कसला डाग हाय? भयशंकेनं अस्वस्थ होऊन तिनं डोळे उचलून त्याच्याकडे पाहत विचारलं. मलाही समजना झालंय. बघू का हा हिरवा डाग कसला तो? त्यानं मोठ्या धाडसानं तिच्या हनुवटीकडं हात नेला मात्र जावा तकडं. ती लाजून चूर. त्याची थट्टा तिला उमजली होती. त्याचा हेतू ध्यानी येऊन मनोमन सुखावली होती. लाजऱ्या हुरहुरीनं अंगामध्ये गाडे शिरशिरी लहरली होती. काय ग? काय झालं? लय हायसा. काहीतरीच तुमचं म्हणायचं. पदराच्या शेवेला पीळ देण्याचा वेग वाढला होता. तो तिचे गोरेपान हात, लांबसडक नाजूक बोट, तांबूस स्वच्छ तळवे निरखत होता. एवढं लाजायला काय झालं? आपली काय वळख नाही व्हय? ती क्षणकाल स्तब्ध. मग एकदा तिरप्या नजरेनं त्याच्या नजरेला स्पर्श करणं. कामून आलतासा? तुला भेटायला. काहीतरीच. खरंच की. काय काम होतं माझ्याकडं? आपल्या माणसाकडं कसलं काम घेऊन यायचं ते तूच सांग की ग. मला नाही ठावं. बघावंसं वाटलं म्हणून आलो झालं. काय ते? आपल्या माणसाला, तुला बघायला. असं म्हणत त्यानं गपकन तिचा हात मनगटाशी धरला. ती थरकली, घाबरली, गोंधळली. काया मात्र रोमांचित झाली होती. सोडा की कोणतरी येईल. कोण येत नाही. आला तरी सांगू की आपण नवरा बायको आहोत म्हणून. अहो पर ती हात सोडवून घेण्यासाठी धडपडत होती. त्या हातघाईत 2 बांगड्या पिचल्या. दादा यायची येळ झाल्या. सोडा की. तिनं रडकुंडीला येऊन विनवलं. झालं एवढं धाडस पुरं, नाहीतर धाडस स्वतःवरच उलटायचं. या विचारानं ज्ञानूनं हात सोडला. सुमी चटकन 2 पावलं दूर जाऊन उभी राहिली. रागावलीस? तिनं डोळे मोठ्ठ करून त्याच्याकडे बघितलं.
तिचा रागाचा आविर्भाव खोटा असल्याचं तिची नजरच सांगत होती. तिची मुद्रा लाजरी हसरी झाली. मग हळुवारपणे 2 शब्द उमटले. नाहीतर. मग बरं झालं. नाहीतर मोठीच पंचायत झाली असती. तो हसून म्हणाला, कसली पंचायत? रागानं असला नवरा नको ग बाई म्हटलीस तर काय घ्या. खुदकन हसू फुटलं. उकळी आवरताच आली नाही. हसू मोकळं झालं आणि ती खळाळून हसू लागली. तिचं हसणं त्याला फार मंजूळ वाटलं. तिनं तोंडाला पदर लावला. धुणं वाळायला टाकणार आहेस नव्ह? त्यानं आठवण करून दिली. आता वय की ध्यानातच राहिलं नाही बघा. ती चढदिशी वाकून लुगड्यांचे पिळे उचलून खांद्यावरती टाकत उद्गारली. दहावेखाली शेवरीची रांग होती. पलीकडे पाण्याअभावी पिवळा पांढरा झालेला उसाचा फड छाती एवढं वाढून खुरटून उभा होता. शेवरीची पानंही झडली होती. सुमी त्यावर लुगडं पसरवून वाळायला टाकू लागली. ज्ञानूही तिच्या पाठोपाठच फिरत होता. तुम्ही काय माझ्याच पाठच सोडत नाही तर, ती थोड्या धिटाईनं बोलली. तू हात सुद्धा धरू देत नाहीस तर पाठ कशी सोडीन? दादानं बघितलं तर चापकानच फोडल की मला. उसात काय चाललंय ते तुझ्या दादाला ग कसं दिसणार? काय वस्तूच्या आरपार बघायचं सामर्थ्य आहे का त्याच्या डोळ्यात? लोक काय म्हणत्याली ह्याचा काही विचार पाचार तरी? त्याचा विचार करूनच ह्या उसात उभा हाय नव्ह मी. असं म्हणत शेवरीजवळ शेवटचा ब्लाऊज वाळत टाकणाऱ्या सुमीला ज्ञानूनं पाठीमागून कमरेला विळखा घालून उसात ओढलं. सुमी घाबरून सोडा की म्हणत धडपडत होती. पण तिच्या तरुण सुकुमार देहाच्या स्पर्शानं ज्ञानूच्या अंगातलं पौरुषत्व चेतवलं गेलं. शरीराच्या कणाकणात विद्युत कळा पेरणारी लहर क्षणार्धात लहरून गेली. रक्तात पडलेल्या ठिणगीनं त्याचं तन मन पेटून उठलं. उद्दपित झालेल्या वासनेला संयमाचं भान ठेवणं अशक्य झालं. स्त्री देहाचा मादक यौवन स्पर्श त्याला प्रथमच झाला होता. त्याच्या जवान पौरुषाच्या मिठीत तरुण स्त्री पहिल्यांदाच आली होती. स्पर्शक्षणीच वासनेचा सुप्त कोम टरारून वाढला, पालवला, बहरला आणि फुलारलाही. सुमीला ते स्पर्शसुख हवंहवंसं वाटत असलं तरी भयाच्या प्रचंड ताणामुळे तो सुखोपभोग अनुभवणं तिला शक्य नव्हतं. ती थरथर कापत असहाय्यपणे त्याच्या मिठीत उभी होती. धडपड, दंगा हे करणंही चुकीचं ठरणार होतं. पण गप्प बसावं तर हा पुरुष कुठवर मजल मारील काही सांगता येत नव्हतं. ज्ञानूनं सुमीला घट्ट कवटाळून छातीशी धरून ठेवलं होतं. तिचा मुका घ्यावा की नको, म्हणजे घेतला तर ती किती रागावेल या दोलायमान अवस्थेत तो घडीभर तिचं स्पर्शसुखच अनुभवत राहिला. आणि मग एकदम त्यानं सुमीच्या गाला ओठांची भराभर चुंबनं घेतली आणि झटक्यानं तिला सोडून तो दूर झाला. छाती धपापत होती. श्वासोच्छवास वेगावला होता. शरीरात कंप भरला होता. नजरेला नजर भिडवण्याचं धाडस होत नव्हतं. दोघांचीही अशी स्थिती झाली होती. सुमीचा चेहरा पांढरा फटक पडला होता. ती लटालटा हिव भरल्या गत कापत होती. आधाराला जवळची शेवरी धरून ठेवली होती. ज्ञानू अवघडून किंचित शर्मिंदा होऊन उभा होता. सुमे, ए सुमे! वसंताची हाक वस्तीवरनं आलेली. दोघंही दचकले, गडबडले. पोटात नकळतच भीतीचा गोळा फिरला. मी जातो. ज्ञानूनं चटकन तिचा निरोप घेतला आणि तो उसातून भराभर चालत विरुद्ध दिशेनं निघून गेला. ज्ञानू त्या फडातनं बाहेर पडून रिकाम्या वावरात आला आणि त्याला वाटलं आपण परत जायला हवं. तो दुसऱ्या बाजूनं झपाझपा पावलं टाकीत बांधावरनं वस्तीवर गेला. वसंता कडबा तोडत होता आणि सुमी तोडलेला कडबा गुराढोरांपुढं गवानीत नेऊन टाकीत होती. काय वसंता, लय जोसात कडबा तोडणं चाललंय म्हणायचं. ज्ञानूनं त्याच्या जवळ जाऊन उभं राहत चौकशी केली. तू कवा गाडी घेऊन आलास? भरणी झाली व्हय? झाली की. थोड्या वेळापूर्वीच इथं आलो आणि बैल बांधून परत चाललो होतो. तू वाड्यातनं अलीकडं येताना दिसलास म्हणून मी परत आलो. म्हटलं तुला सांगून जावं.
काय सुमीला सांगून गेला असतास तरी बी चालला असतं की र गड्या. ती होतीच की हिथं. खरं मला कुठं दिसली नाही. असं म्हणत ज्ञानूनं तिच्याकडे बघितलं. ती बैलांपुढं कडबा टाकून वळून परत येताना त्याच्याकडे चोरून बघत होती. दोघांच्या नजरा टक्करल्या. तिनं डोळ्यानंच खोट्या रागाचा आविर्भाव केला. तू कुठं होतीस ग सुमे? वसंतानं बहिणीला विचारलं. मी हितच की. म्हणजे त्या हौदाड धुणं धुत होते आणि मग त्या शिवरीजवळ धुणं वाळत घालायला. तिनं कसंबसं उत्तर दिलं. आपण अडखळत बोलल्यानं भावाला संशय तर येणार नाही ना, ही भीती मनात होतीच. इकडं आणती कुऱ्हाड, मी तोडतो कडबा. ज्ञानू तिथं जास्त वेळ थांबून सुमीचं दर्शन सुख नि सहवास सुख उपभोगण्याच्या हेतूनं बोलला आणि त्यानं एक पेंडी पुढं आणली. छ्या, तू कशाला तुडतूयास? आधीची कुऱ्हाड मॉंड हाय. ही एक पेंडी तुडली की पुरच. दया कराजी पाटील, जरा पाणी वाढा. ज्ञानून हिथं कोण भिकारी आला की अस्पृश्य म्हणून चमकून मागं वळून बघितलं. 10 हात दूर एक विद्रूप म्हातारा उभा. अंगावरती मळकी लखतर. भयावह आणि भेसूर ध्यान. बघता क्षणीच ध्यानात आलं. महारोगी. कराड स्टेशनवरती भेटलेल्या झुंडीतल्या महारोगी भिकाऱ्यासारखा. शरीराची दारुण अवस्था बघवत नव्हती. तुटके फुटके, सुजलेले, जखमांनी भेगाळलेले, भयंकर चट्ट्यांनी चितारलेले आणि वाटाण्या एवढ्या गाठी गुठळ्यांनी भरलेले अवयव. अंगावरती शहारे आणणारे, अमानवी वाटणारे दृश्य होते ते. त्याच्या हातात काठी आणि जर्मलचं भांड. ह्यो कोण आणि शिंदडीचा उगवला हिथं? वसंताचे किळसयुक्त उद्गार आले. कोण तू? ज्ञानूनं मन घट्ट करून विचारलं. म्या लाल्या महार नव्ह का? हितलाच किजी पाटील. लाल्या महार? पूर्वी कधीतरी त्याला पाहिल्याचं तिघांनाही आठवलं. पण आता तो पूर्वीसारखा नव्हे, माणसासारखाही दिसत नव्हता. तू आसनास लाल्या नाही तर पिवळ्या महार, ही तर कशाला आय घालायला आलायस? वसंता खवळून त्याच्या अंगावरती धावून गेला, पण त्याच्यापासून थोड्या अंतरावरतीच थबकला. चालता हो हितनं, का मला बी महारोग लावावं म्हणतूयास? असं करू नकाजी, म्या कशाला बी शिवत नाही. पर तहानं जीव व्याकुळ झालायची. वड्यातल्या डबऱ्यातलं पाणी संपलंय. हिथं मोठी हिर हाय म्हणून आलोयाजी. अर झवनाडीच्या मरणास तकडं. पुण्याडाव ह्या मळ्यात पाय ठेवलास तर खुब्यातनच पाय काढीन बघ तुझा. निघ बघू आधी, का घेऊ लिंगडीची छप्पी. वसंता चवताळून त्याच्यावर शिव्यांचा भडीमार करू लागला. लय ताण लागलेली दिसत्या वसंता. तांब्याभर पाणी घालावं. शाना का खुळा तू ज्ञानू? अर महारोग्याची सावली सुधीक शिवू नये. ह्याच्या अंगावरचं वारं आपल्यावरती आलं तरी बी महारोग होईल. वरनं पाणी घालायचं. तहानलेल्याला पाणी पाजवणं पुण्याईचं असतं वसंता. ज्ञानू द्राद्र्य होऊन बोलला. अरे पापी माणसालाच महारोग होतोया. गेल्या जन्मी ह्यानं काशीत घातला असणार. आता फिरतुय झालं. पापी माणसाला पाणी पाजवायचं म्हणजे सापाला पाणी पाजवणं झालं. त्याचं पाप त्याच्या संग. एवढा खोल विचार कशाला रे करायचा? मी घालतो त्याला पाणी. कुठं आहे लोटकं? पर ज्ञानू, तो पाण्याला यकडाव सोकावला की रोज येईल इकडं. हिरीला शिवला तर त्या पाण्याला सुधी कोण शिवणार हाय? हे बघ लालबा, आजच्या दिवस पाणी देतो आम्ही, पण पुन्हा इथं यायचं नाही बघ. ज्ञानूनं ताकीद दिली. एका डोळ्याची खाच बुजलेली, दुसरा डोळा तेवढा शाबूत होता. त्यात पाणी तरळलं. खाली वाकून लाल्यानं तुटक्या बोटाच्या पंजानं जोहार घातला. त्याच्या त्या भयानक अवस्थेनं ज्ञानूचं हृदय करुणेनं कळवळलं. तो छपरात गेला. मातीच्या केळीतनं लोटक्यात पाणी घेऊन बाहेर आला. जर्मनी भगुल्यात ते पाणी ओतलं. लाल्या सावकाश बसता झाला. भगुलं उचलायला बोटं नव्हती, तरीही दोन्ही हातांच्या पंजानं आणि 10 पैकी उरलेल्या 3 बोटांच्या आधारानं त्यानं कसं बसं ते भगुलं उचललं आणि अंगावरती पाणी सांडून घेत तो पाणी पिऊ लागला. पोटभर पाणी पिऊन झाल्यावर परत भगुलं भरून दिलं. पुन्हा एकदा ज्ञानूवरती शुभेच्छा आशीर्वादांचा वर्षाव करून जोहार घालून लाल्या उठला
काखेत काठी पकडून दोन्ही हातात त्यानं भगुलं धरलं आणि तो संथ सावकाश पावलं टाकीत निघाला. लाल्या, परत येशील हितं तर जित्ता ठेवणार नाही तुला, वसंतानं धमकावलं. नाही जी, नाही जी, असं पुटपुटत लाल्या वस्तीवरनं निघून गेला. सुमी सुन्न होऊन त्या महारोग्याकडे बघतच उभी होती. तिच्या तोंडून एक शब्दही फुटला नव्हता. ज्ञानूच्या मनात त्या दिनदुःखिताबद्दल केवळ कणव भरून राहिलं होतं. वसंताला त्या रोगग्रस्ताचं दर्शनही असह्य झालं होतं आणि तिरस्काराची, घृणेची भावना मनामध्ये दाटली होती. थोड्या वेळानं ज्ञानूनं वसंत आणि सुमीचा निरोप घेतला. तो ओढ्या काठानं भराभरा चालत आपल्या घरी निघाला. आता सुमीच्या भेटीचा विचार मागे पडला होता. लाल्या महाराची महारोगानं केलेली दैन्यावस्था बघून तो फारच अस्वस्थ झाला होता. त्याच्या विचारांनी त्याचं मन व्यापलं होतं. देवानं दिलेल्या, माणसानं नाना प्रकारे काळजी घेऊन दोषवृत्त तृप्त करून वाढवलेल्या, जोपासलेल्या देहाची दैवानं अशी मोडतोड करून, कुरूप करून विटंबना केली होती. लाल्या महार एकेकाळी अतिशय ताकदवान गडी म्हणून राजुरीच्या परिसरात ओळखला जात होता. त्याच्या अचाट शक्तीबद्दल दंतकथा निर्माण झाल्या होत्या. त्याचं शरीर सामर्थ्य हा एक दैवी चमत्कार मानला जात होता. प्रचंड गाठीचं लाकूड तो एकट्यानं फोडायचा. जुंधळ्याचं 1.25 मणी पोतं एकट्यानं उचलून डोक्यावर घ्यायचा आणि मैलोन मैल वाहून न्यायचा. 2.5-3 घागर पाणी मावल अशी गेळा किंवा गुणघागर दातात धरून खोल विहिरीतनं वर आणून घरी न्यायचा. 12 बैलाचा थोरला नांगर सहज उचलून शेतावर न्यायचा. त्याची आतडीही अजब, पचनशक्ती आश्चर्यकारक. मापभर डांबर पैजेवर प्यायचा. पायलीभर शेंगा फोलपाटासकट खायचा. त्याचं शरीर अतिशय रेखीव, बांधेसूद आणि पिळदार होतं. बळकटणी कणखर होतं. बुक्कीत नारळ फोडणं त्याच्या हातचा मळ होता. आता काय गत झाले त्याच्या समर्थ देहाची. कुठल्या जन्मीच्या पापाचं प्रायश्चित्त भोगतोय. दैवानं मृत्यूहून भयंकर अशी ही शिक्षा त्याला का म्हणून द्यावी. मृत्यूदंड दया ठरेल असा हा यातना दंड त्याला कुणी दिला. जोहार घालतो जी पाटील, जोहार मायबाप. ज्ञानूची विचारांची तंद्री भंग पावली. तो आता त्या झोपडीपाशी पोहोचला होता आणि लाल्या त्या झोपडीच्या सावलीला बाहेर बसला होता. ज्ञानूची पावलं अडखळली. महारोग्याजवळ थांबू नयेसं वाटत होतं तरी तो थांबला. कुठल्या तरी अदृश्य शक्तीनं त्याला थांबवलं. तुझी झोपडी होय ही, व्हयजी. महारपट्टीतलं हे वावर माझं. थोरल्या लेकानं दया केली. भीक मागत वनावना फिरत होतो. पंढरपुरात पोरानं मला बघितलं, संगड घेऊन आला. ही झोपडी बांधून दिली बघाजी पाटील. भीक का मागत होतास रे? मग पोटाला कोण घालणार जी पाटील? मला महारोग झाल्याचं कळलं. बायको, पोरं, सुना शिवून घेईना ती, का घरात राहू दिना ती. धाकल्याचं लगीनच होईना, त्याला कोण पुरगी देईना. एका रात्री तो कुऱ्हाड माझ्या डोसक्यातच घालाया उठला. म्या घर सोडून, गाव सोडून गेलो की मग. आता मराया आलोय आपल्या गावात. हाडा आपल्या गावात मातीत पडावी म्हणून आलोय. लेकानं दया केली जी पाटील. पोटा पाण्याची काय व्यवस्था केली पोरानं म्हणायची. त्योच दिसातनं कवा सवड होईल तवा भाकरी देऊन जातोय जी. 2 दिवस तो कुठं गावाला गेलाया. अन्न न्हाय का पाणी न्हाय बघाजी तो गेल्यापासनं. घरात दुसरं कोण नाही तुला भाकरी आणून द्यायला? हाय ती की जी, पर माझं तोंड बघायला न ग म्हणून कोण बी येत नाही हाकडं. पायांना चिंध्या का बांधलायस? जखमा झाल्या तिची. काहीतरी लागतया, टोचतय, कापतय, भाजतय. पण रगात आल्यावर, फोड आल्यावरती मागणं समजतय. लागलेलं दुखापत झालेलं कळत नाही? ज्ञानूनं आश्चर्यानं विचारलं. नाही जी, ह्या टाचत पत्रा घुसला, लय रगात गेलं. पर तो काय कळलंच नाही. अव तापलेल्या तव्यावर हात ठेवला तरी बी काय बी होत नाही. फोड आल्यावरती कळतंय भाजल्याचं. असला कसला रे हा चमत्कारिक रोग म्हणायचा. तापल्याला कळत नाही का गार कळत नाही बघा. हातपाय जीव गेल्यावानीच व मड्याला का कळतंय का तशातली गत. या हातांची बोटं होती तर तवा आधी वाकायची नाही ती, का सरळी व्हायची नाही ती.
काल रात्रीलाच बघा ह्या हाताचं हे बोट उंदरानं तोडून नेलं. ते सकाळी बघितल्यावरती ध्यानात आलं माझ्या. उंदरानं बोट तोडून नेल्याचं ऐकून ज्ञानू शहारला. चमकानलेलं, सुजलेलं आणि गठुळलेलं शरीरावय बघताना त्याला किळस येत होती. चेहराही वाकडा झाला होता. बरेच दाढीचे, डोक्याचे केस झडून विरळ पुंजके तेवढे राहिले होते. ती अवस्था बघून त्याला मळमळून येत होतं. ह्या किंजाळाजवळ मग झोपडी कशाला बांधलीस? इथं उंदीर असणार, साप असणार. साप? विचित्रपणे हसून लाल्या उद्गारला. अव महारोग्यासनी साप चावत नाही म्हण. चावला तर सापच मरतोया म्हणत्या ती. अजब आहे. आता चलतो मी. जोहारजी पाटील. तुम्ही पवारापैकी का जाधवापैकीची? मी रावजी शिंदेंचा मुलगा, ज्ञानू. पर तुम्हाला कवा बघितल्याचं आठवत नाही जी. मी काही वर्ष साताऱ्याला शिकायला होतो. बरं मी जातो आता. विकृत उत्सुकतेपोटी की करुणेपोटी कुणास ठाऊक, पण आपण फार वेळ त्या महारोग्याशी बोलत राहिलेसं वाटून ज्ञानू भराभरा पावलं टाकीत घराकडे निघाला. घरी आल्याबरोबर ज्ञानूनं आपण उद्या ईश्वरपूरला नक्की जायचं आहे असं सांगून ठेवलं. आईचा रोग एवढा बळावण्यापूर्वीच तिला दवाखान्याला न्यायला हवं होतं असं त्याला सारखं वाटत राहिलं. आईकडे आपण फार दुर्लक्ष केलं याचं वाईट वाटलं. तिचं विव्हळणं तो रात्रभर ऐकत होता आणि अपराधित्वाच्या भावनेनं तळमळत होता. आईनं किती हालअपेष्टा सोसल्या, कुटुंबासाठी कशा कस्ता खाल्ल्या, मुलाबाळावरती कसं जीवापाड प्रेम केलं, हे सगळं त्याला आठवत होतं. आपल्या कर्तव्यात आपण कसूर केली याची त्याला फार खंत वाटत होती. दुसऱ्या दिवशी आपल्या बैलगाडीतनं आईला घेऊन ज्ञानू ईश्वरपूरला गेला. डॉक्टर एम.आर. जाधव या भागातले नामांकित आणि निष्णात डॉक्टर. जाधव डॉक्टरनी हिराला तपासलं. सर्व प्रकारच्या टेस्ट्स घेतल्यावर ज्ञानूला तेवढं आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. याआधी कुणाकडून उपचार करून घेतलेत का शिंदे? नाही डॉक्टर. गावठी उपचार मात्र केलेत. अंगावरचे चट्टे दुखत खुपत नसल्यानं दवाखान्याला जाण्यात थोडी चालढकल झाली. हे बघा शिंदे, तुमच्या आईला महारोग झाला असावंसं वाटतंय. काय? कुठला रोग? महारोग. त्याची लक्षणं अगदी स्पष्टपणेच दिसताहेत. पण महारोग कसा होईल डॉक्टर? आमच्या घराण्यात कुणालाच नाही हा रोग. हे कसं शक्य आहे? लक्षणं तरी महारोगाची आहेत बघा. तुम्ही मिरजेला एखाद्या तज्ञ डॉक्टरकडे त्यांना घेऊन जा. मी चिठ्ठी देतो हवं तर. तुम्ही औषध देत नाही डॉक्टर? नाही. महारोगी पेशंटवर औषधोपचार करीत नाही मी. इतर पेशंटवरती परिणाम होतो. इथं महारोग्याला ट्रीटमेंट देतात म्हटल्यावर कुठला हो रोगी येईल माझ्याकडे? हा संसर्गजन्य रोग आहे ना. काही क्षण ज्ञानू सुन्न होऊन बसला होता. हा अनपेक्षित धक्का असह्य होता. त्याच्या डोळ्यापुढे महारोगी भिकाऱ्यांची झुंड फिरत होती. लाल्या महार पाणी मागताना दिसत होता. आईला सांगू नका लगेच. रक्त बिघडलंय म्हणून सांगा हवं तर. मानसिक धक्का कदाचित सहन होणार नाही पेशंटला. डॉक्टरांनी सल्ला दिला. तुमची खात्री आहे डॉक्टर हा महारोगच असल्याबद्दल? 90% खात्री आहे म्हणा. 10% शंकेचं निरसन करून घेण्यासाठीच तुम्ही मिरजेला त्वचारोग तज्ज्ञाकडे जा असं मी सांगतोय. तिथे कुष्ठरोग्यासाठी आश्रमही आहे. हा रोग बरा होतो, पण 5-7 वर्ष औषध घ्यावं लागेल. तुम्ही आईचा संसर्ग टाळायला हवा. त्यांना कुटुंबात घरातच राहू दिलत तर सगळ्यांनाच हा रोग होण्याचा धोका आहे हे ध्यानात घेऊन कसं वागायचं ते ठरवा. महारोग्याच्या सहवासात असणाऱ्यांना हा संसर्ग टाळता येत नाही. तुम्ही जायला हरकत नाही. मिरजेला न्यायचं ठरवलं तर माझ्याकडून चिठ्ठी न्या म्हणजे झालं. या आता. ज्ञानू केबिनचं स्प्रिंगचं दार ढकलून बाहेर आला. इतर रोगी खुर्च्या बाकड्यांवरती बसले होते. त्याची अडाणी आई दूर कोपऱ्यात जमिनीवरती बसलेली होती. आईच्या रोगाचं भयंकर स्वरूप ध्यानात येऊन त्याला भडभडून आलं. मनातला क्षोभ दाबून टाकण्याचा आणि डोळ्यातील आसवं परतवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत तो आईजवळ आला. त्याला बघून आई सावकाश उठून उभी राहिली. काय म्हणत्या ते डॉक्टर? औषध दिलं का? रक्त बिघडलंय म्हणतात. आईची नजर टाळून आणि
आणि आवाजावरती प्रयत्नपूर्वक ताबा ठेवून ज्ञानूनं सांगितलं आणि तो बाहेर पडण्यासाठी दाराकडे वळला. चल आणि औषध लिहून दिलीत औषधं. औषधाच्या दुकानातनं घेऊन जाऊ. मागे वळून न बघता त्यानं उत्तर दिलं आणि पुढे पाऊल टाकलं. बैल गाडीला जुंपली आणि आईला बसायला सांगितलं. मला कसं चढायला येणार र? येताना हात धरलास तसा हात तर दे की. ज्ञानूला याचा विसर पडला होता. बोटा आखडल्यानं आणि पाय सुजल्यानं तिला बावकडीला धरून गाडीत चढता येत नव्हतं. घरून निघताना तिच्या हाताला धरून गाडीत बसायला त्यानं मदत केली होती. कासरा बावकड्याला बांधला आणि तो आईला हात द्यायला मागं आला. अगदी सहजपणे त्यानं हात पुढे केला. आईनं हात उंचावले आणि ते हात बोटांचे आकडे झालेले महारोगी हात बघता क्षणी तो चमकला आणि त्याचा हात झटक्यानं मागं गेला. चटका बसल्यावर हात आपोआप दूर होण्याची क्रिया घडते तसं झालं. क्षणकाल ज्ञानू दोलायमान अवस्थेत आईच्या भेसूर विद्रूप चेहऱ्याकडे बघत थांबला. रोगस्पर्श संसर्ग, महारोग. आजवर कल्पना नव्हती, त्यामुळे स्पर्श टाळण्याचा आपण प्रयत्न केला नाही. पण आता ठाऊक झाल्यावर आईला कळलं तर आपल्या पोरांना हा रोग होऊ नये म्हणून ती स्वतःहून दूर राहील. पण तिला सांगायचं कसं? काय करावं? हात धर की ज्ञानू. कसला विचार करतोयास लेका? ज्ञानूनं हात पुढे केले आणि आईच्या रोगग्रस्त हातांना धरून तिला गाडीत चढायला मदत केली. त्याच्या हातात कंप मात्र भरला होता आणि जीवजोर एकदम कमी झाला होता. आईची समजूत काढता यावी म्हणून त्यानं औषधाच्या दुकानातनं टॉनिकची एक बाटली आणि तापावरच्या गोळ्या घेतल्या. गाडी परतीच्या वाटेला लागली. का बोलत नाहीस र? हा? न बोलायला काय झालं? बोलतो की. उशीर झाला गप्पच आहेस आणि ह्या औषधानं रोग बरा होईल म्हणत होते डॉक्टर. हो, होईल की बरा. पुन्हा ज्ञानू गप्प झाला. आईच्या व्याधीविषयीची चिंता, विचार त्याची पाठच सोडत नव्हती. आईला घरातच राहू द्यायचं तर कुटुंबातल्या सर्वांना हा रोग होण्याचा धोका आहे. तिला घराबाहेर कसं काढायचं? तिची व्यवस्था कुठं करायची? संसर्ग कसा टाळायचा? आईला वस्तुस्थितीची कल्पना कशी द्यायची? घरातल्यांना, बाहेरच्या लोकांना तिला कुठचा रोग झालाय म्हणून सांगायचं? तिला महारोग झालाय हे सांगून चालेल का? तिला मिरजेच्या तज्ञ डॉक्टराकडे न्यावं आणि खात्री करून घ्यावी. जाधव डॉक्टरांनी 90% खात्रीपूर्वक सांगितलंय. म्हणजे त्यांचं निदान 100% बरोबरच असणार. आपल्या समजुतीसाठी त्यांनी 10% शंका असल्याचं सांगितलंय. ते आईवरती उपचार करायला सुद्धा तयार नाहीत. डॉक्टरांना सुद्धा या रोगाची भीती वाटते. मिरजेला कुष्ठरोग्यांचा आश्रम आहे म्हणे. आईला तिथं ठेवून चालेल का? का त्या लाल्या महारासारखी शेतात झोपडी बांधून त्यात ठेवता येईल? आईला महारोग झाल्याचं लोकांना कळलं तर? पवार आपल्या घरात सुमीला देतील का? महारोग्याच्या कुटुंबाशी सोयरीक जोडतील का? लक्षीला कुणी पत्करेल? संपत, जयवंत यांची लग्न होतील का? वसंता पवार तर लाल्याला मळ्यात सुद्धा पाऊल टाकू द्यायला तयार नव्हता. सुमीवरती आपला जीव जडलाय. तिचीही आपल्यावरती मर्जी आहे. मी महारोगी आईचा मुलगा आहे हे समजल्यावरही ती माझ्यावर प्रेम करील का? माझी बायको होईल का? मला सुमी द्यायची, जावई करून घ्यायचं म्हणून हा तालेवार मारुती पवार आता मोठ्या हौसेनं मदत करतोय. आईला महारोग झाल्याचं कळल्यावर तो मला जावई करून घेईल का? घराला ऊर्जितावस्था आणायची असेल तर त्याच्या मदतीची आज गरज आहे आपल्याला. आईला महारोग झाल्याचं कुणाला कळताच कामा नये. आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी हे भयंकर सत्य लपवून ठेवूनच भाग आहे. आपण आज आई बरोबर एकटेच आलो. शिवाप्पाला सुद्धा बरोबर घेतलं नाही हे बरं झालं. आईलाही भयानक व्याधी जडल्याचं केवळ आपल्यालाच ठाऊक आहे. आपण हे कुणालाच सांगायचं नाही, घरातल्यांना सुद्धा. पण घरातल्या माणसांना ही गोष्ट न सांगताही आईपासून त्यांना दूर कसं ठेवायचं? आणि ही गोष्ट किती दिवस लपून राहणार? लाल्या महाराला महारोग झाल्याचं कुणाला सांगावं लागत नाही. त्याला बघितल्याच क्षणी लोकांना कळून येतं.
एक दिवस आईची ही अवस्था तशीच होणार. तिचा रोग लपून राहणार नाही. बोटं झडलेली, नाक बसलेलं, पाय सुजलेले, अवयव वाकडे झालेले, सुजवड चकाद्यांनी अंग भरलेलं, ही विद्रूप लक्षणं जगजाहीर करणार. हा साधा रोग नाही, महारोग आहे. महारोगच. लाल्यानं सांगितलेली लक्षणं आईच्या रोगात आढळतात. आपल्या लक्षात ही गोष्ट आधीच कशी आली नाही कुणास ठाऊक. आपल्या आईला महारोग झाला असेल ही कल्पनाच इतकी अशक्य कोटीतली की त्याची लक्षणं स्पष्ट दिसत असूनही मनानं ते सत्य ओळखायला नकार दिला. स्पर्श संवेदना नष्ट झाल्याचं आई बोलली होती. पाणी तापलंय की थंड हे ओळखता येत नसल्याचं ती म्हणाली होती. कंदिलाची तप्त काच हातात धरूनही चटका न बसल्याचा चमत्कार तिनं बोलून दाखवला होता. अंगावरचे चट्टे, सूज, गाठी, बोटांचे आकडे आपल्या ध्यानात आलं नाही तरी लोकांना लवकरच समजेल हा महारोग आहे म्हणून. ते ओळखतील. लाल्या महाराला झालेला रोगच हिराला झालाय. आईची त्यांना किळस वाटेल, घृणा वाटेल. तिचा ते तिरस्कार करतील. तिला अस्पृश्य ठरवतील. लाल्या महार अस्पृश्य जातीचा. अस्पृश्यांनीही अस्पृश्य ठरवलेला. सगळ्या जगाने अस्पृश्य ठरवलेला हा महारोगी. आणि तिच्याबरोबर आपणाला, आपल्या कुटुंबाला उपेक्षित, बहिष्कृत जिनं जगावं लागेल. या सगळ्या अनर्थापासून सुटका. डॉक्टरांनी काय म्हणत होता र? तू काय सांगत कसा नाहीस र मला? असं गपगपच का म्हणून हायस? रक्त बिघडलंय एवढंच बोलला. आणि काय सांगू मग? तसं नव्हं. पर तू असा रंजीस कामून झालायस. कसला विचार पडलाय र तुला? उगीच काहीतरी मनाची समजूत करून घेऊ नकोस तू. तुला काहीतरी घोर लागलाय बघ. नाही ग. घडीभर दोघंही गप्प झाले. ज्ञानू म्हणत होता पवारांनी घाय लावल्या लग्नाची. हं, आणि त्यांचं बी बरोबरच आहे की. पोरीला पदूर येऊन वरीच झालं. लहान वयातच लगीन शोभा देतय. आणि वयात आलेल्या पोरीला पिवळं करून मोकळं व्हावं असं पोरीच्या बापाला वाटणारच की. आता आपल्याकडनंच तटलंय बघ. लगीन म्हटलं की मोठा खर्च आला. ते का निभवणार आहे वय औंदा आपल्याला? पर पवार औंदा ठेवायचं नाही म्हणते आली तर आपण मागं सरून चालणार नाही बघ. चांगल्या कामात कोण कवा बिब्ब घालल सांगता येत नाही. पवारांचं घरानं मोठं. त्यांची लय मदत आहे तुला. हे स्थळ सोडून कसं भागल? जरा त्यांच्या मनासारखं मग कराया नको व्हय. फकस्त लगीन त्यांच्याकडं सोपवायचं. हं, खरं आहे. आता माझ्या हातनं बी होईना झालंय. सून आली तर तेवढाच इसावा जीवाला. लक्षीचं बी 1-2 वर्षात लगीन करायचं तर घरात बाई माणूस पाहिजेच की. तो पवाराचा वसंता कसा वाटतोय तुला? हा? वसंता? म्हणजे कशासाठी विचारतेस? लक्षीसाठी र. साठलोट केलं तर एका मांडवात तांदूळ टाकता येईल की. म्हणजे डोसक्यावरनं आणि एक वज्ज कमी होईल बघ. वसंता बरा आहे की. कष्टाळू आहे, निर्व्यसनी आहे. मग झालं तर. कुणाकडनं तर पवारासनी विचारून बघावं. बघावं की. अरे हू काय करतोयस नुसता? कहाणी सांगत्या का काय म्या तुला? काय बोलशील का नाही र? काय बोलायचं आई? तू म्हणतेस तसं करूया की. लक्ष लहान आहे अजून. पर पवार करतो म्हणलं तर दिव्या वरीसभरात कळती होईल ती. व्हय. पवार तयार होतील असं वाटतंय बघ. तसं वाटतंय खरं. उन्ह उतरणीला लागली होती. थंडीचे दिवस असल्या कारणानं उन्हाचा कडाका फारसा जाणवत नव्हता. बैल मंद गतीनं चालली होतीत. दोन्हीही बडाव. बैलांचा उमेदीचा काळ मागे पडला होता आणि म्हातारी नसली तरी तानातली खोंड कुणी त्यांना म्हटलं नसतं. जोर आणि जोश ओसरला होता. त्यांना खांदा आला होता आणि खांद्याला घट्ट पडलं होतं. गाडी संथपणे पुढे सरकत होती आणि ज्ञानूही चापकानं आणि तोंडानं बैलांना भराभरा चालण्याविषयी इशारत होता. गाडी बसरगीच्या घोलात उतरली. बाजारचा दिवस नसल्यानं रस्त्यावरती वर्दळ नव्हती. लवणातली झाडी दाट होती. पांदीला दोन्ही बाजूचं झाडझुंबारांचं किंजाळ भीतीसारखं उभं होतं. भाग डोंगराळ, निर्जन. माणूस मारून झुडूप जाळीत टाकून दिलं तरी बी कुणाला कधी बी पत्ता लागायचा नाही. खून, वाटमारी
सारख्या गुन्ह्यांसाठी योग्य अनुकूल परिसर. पूर्वी असे मुर्दे पडले होते. सुडानं पेटलेला, बदला घेण्याच्या भावनेनं चवताळलेला एखादा हिंस्त्र माणूस किंजाळात दबा धरून बसलेला असायचा आणि ईश्वरपुराकडून परतणाऱ्या वैऱ्यावर किरप झाडून झडप घालायचा. दिवसा ढवळ्या मुर्दा पडायचा तरच कोल्ह्यांच्या मेजवानीला दाट जाळीत प्रेत सापडायचं. बायकोचा व्यभिचार बघून दिवस रात्र जळणारा नवरा तिला बाजारला न्यायचा आणि थंड डोक्यानं तिची खांडोळी या घोलात करून निवांत घरी यायचा. 2 दिवसांनी ईश्वरपूरच्या पोलीस ठाण्यावर बायको पळून गेल्याची वर्दी द्यायचा. या घोलात मारून टाकलेल्या माणसांचे अतृप्त आत्मे भूत होऊन जळफळत भटकायचे. वाटसरूंना घाबरवायचे. औसेच्या राती एखादं झाड धरायचे. घोलात शिरल्यावर भुयारात शिरल्यासारखं वाटायचं. दाट सावलीमुळं दिवसा अंधारून आल्यासारखं व्हायचं. ज्ञानूची बैल थकलेल्या म्हाताऱ्यासारखं संथपणे पाय उडीत चालली होती. गळ्यातल्या चाळांचा सुद्धा आवाज होत नव्हता. ज्ञानूचं मन महारोगी आईपासून कुटुंब कसं सुरक्षित ठेवायचं, तिला महारोग झाल्याची वस्तुस्थिती जगापासून लपवून कशी ठेवायची, आपली भविष्याची स्वप्न उद्ध्वस्त होण्यापासून कशी वाचवायची, या विचारानं व्यापून गेलं होतं. त्रस्त झालं होतं. सुटकेचा मार्ग शोधण्याची धडपड करीत होतं. आणि घोलाचा मार्ग असा निर्जन, चिटपाखरूही नाही. लय भीती वाटत्या बघ या घोलात. धरतीच्या पोटात गेल्यावानी होतंय आणि वाटलं एकतरी माणूस भेटावं. कुत्रं सुधीक नाही बघ. माणूस मारून टाकलं तरी बी कुणाला पत्त्या देखील लागायचा नाही. तसा घोल आहे खरा. मंगरायवाडीसनं मी पहिल्यांदा नांदाया राजुरीला निघाली तवा आमची गाडी अडवली होती ह्या घोलात. अंगावरचं दागदागिनं दिलं नाही तर मुंडकं तोडीन म्हणला एक राकूस. जीवाच्या भीतीनं सगळं सोनं नाणं दिलं बघ. पर पुढं माझ्या माहेरचा धनगर एक होता त्या चोरांच्या वळकीचा. त्याला हे समजलं. त्यानं त्या चोराकडनं सारं सोनं नाणं लगेच आणून दिलं. आई असंच काही सांगत होती. पण ज्ञानूचं लक्ष तिच्या बोलण्याकडे नव्हतंच. त्याच्या चिंताचूर झालेल्या मनाला दुसरं काही सुचत नव्हतं. आणि एकदम एका विचाराची वीज चमकली. महारोगी आई गळा दाबून मारलं आणि या घोलात टाकून दिलं तर सगळे प्रश्न चुटकीसारशी सुटतील. आईचा खून, महारोगी आईचा खून, सोपा मार्ग, मातृहत्या. ज्ञानू दचकला. असला विचार सुचावा हे भयंकर आहे. जन्मदात्रीचा खून करायचा? किती क्रूर, कठोर नि अमानुष विचार. कृतज्ञतेची परिसीमा. हा विचार केवळ पाशवी नाही, अमानवी नव्हे, राक्षसी, सैतानी विचार आहे हा. ज्ञानूला प्रचंड हादराच बसला. असा विचार आपल्याला सुचलाच तरी कसा? तो अतिशय क्षुब्ध झाला. जीवाची उलघाल झाली. बेशर्मी किळसवाना विचार झटकून तो गाडीत कासरा धरून उभा राहिला आणि चापकानं बैल धोपटायला सुरुवात केली. बैलांच्या पाठीवर वादीचे कोयंड्याचे वळ उठू लागले. बैल दौडू लागली. पण म्हणावा तसा वेगच येईना. ज्ञानू दात ओठ खाऊन बैलांना चोप देऊ लागला. अर असं का म्हणून मारतोयास ज्ञानू? अरे मुक्या जनावरासनी उग मारू नये असं. त्यातनं वय झाले त्यांचं. थकल्याली आहे ती नव्ह. परत एकदा तो विचार चमकारा मारून गेला. आई मेली तर सगळेच प्रश्न सुटतील. ज्ञानूला वेड लागल्यासारखं झालं. बैलांच्या पाठीवर चापकाच्या माराचा नुसता पाऊस पडू लागला. वादी तुटून पडली. कोयंडा फुटला, चिंबोळ्या झाल्या. तरी तो रट्टे मारीतच होता. बैल फेस काढली. जिबा बाहेर लोंबू लागल्या. फेस गळून वाऱ्यावरती उडू लागला. पाठीवर वळांची नक्षी दाट झाली. पाखऱ्या बैल दोनदा ठोकर बसून पडता पडता थोडक्यात वाचला. जीवाच्या करारानं बैल गाडी पळवत होती आणि गाडीवान मार मारून तानपट्टा काढीत होता. आईला कळेच ना. शांत स्वभावाचा ज्ञानू एवढं कशानं बिथरलाय? असं का सैतान संचारल्यावानी मुक्या बैलांना बडवतोय? ज्ञानू थांब पोरा. अरे नकर मारू, थांब. आई कळवळून ओरडू लागली. गाडीची चाकं दनादन दगडावरनं आदळत असल्यानं तिला उठून ज्ञानूला आवरायला जाता येत नव्हतं.
गाडी घोलातनं वर आली. उघड्या माळावरनं चालू लागली. तेव्हा कुठे ज्ञानूचं भिरमिटलं डोकं ठिकाणावर आलं. मनातले दृष्ट सैतानी विचार वाऱ्यावरती उडून गेले. बैलांची पुरती दमछाक झाल्याचं लक्षात येताच कासरा ओढून त्यांना आवरलं. पुढे एका झाडाखाली गाडी थांबून बैलांना विसावा घेऊ दिला. थोड्या वेळानं दमानं गाडी हळूहळू वाट कातरू लागली. ज्ञानूचं मन शरमेची काजळी धरू लागली. स्वप्नातही येऊ नये तो पापी विचार मनात येऊन गेला. ही गोष्ट दुःखाची, लाजिरवाणी, खेदाची असली तरी आपण स्वतःला दोषी समजणं कितपत योग्य आणि न्याय्य आहे. मनात उमटणाऱ्या विचारांना आपण थोडाच प्रतिबंध करू शकतो. वैरीना चिंती ते मनचिंती म्हणतात ते का खोटं आहे? आईची उघडी मांडी बघून मनात वासना विचार आल्याची, विकार उद्भव झाल्याची उघड कबुली प्रत्यक्ष धर्मराजानं दिली आहे. मनाला पूर्णपणे कह्यात ठेवण्याचा, मनोनिग्रह करण्याचा प्रयत्न तडीस नेणारे मनातल्या विचाराची प्रत्यक्षातली कृती रोखू शकतील, पण मनातच अमुक एक विचार न येऊ देण्यात ते यशस्वी होत असतील असं वाटत नाही. मनात पाप आलं तरी ते कृतीत जोवर उतरत नाही तोवर त्याला तलावाच्या जलपृष्ठावरती उठणाऱ्या तरंगा इतकीच किंमत, अर्थ वा महत्व. सहज उठणाऱ्या आणि सहजी विलय पावणाऱ्या लहरी. मनात पाप आल्यानं माणूस पापी ठरत नाही. जाणीवपूर्वक पापकृती केल्यानं माणसाला पाप लागतं. आपल्या मनात येऊ नये तो पापविचार आला आणि गेला. आपल्या हातून असलं महत् पाप घडणार नाही याची आपल्याला खात्री आहे. ढेकून, पिवसादी शूद्र, त्रासदायक कीटक मारायचंही आपल्या जीवावर येतंय. कुठं कापलं, टोचलं आणि रक्त आलं तर ते बघूनही भोवळ येतंय. एखाद्यानं आपल्यावरती अन्याय केलाय या भावनेनं संतापानं जळफळाट उडाला तरी त्याला काटू कठोर बोलून दुखवणं सुद्धा आपल्याला आवडत नाही, जमत नाही. राग घेऊन धुमसत राहायचं आणि कालांतरानं विसरून जायचं. आपण आईचा खून करणं शक्य तरी आहे का? कदापि नाही. आपण ओळखतो स्वतःला, स्वतःच्या कुवती, स्वतःच्या मर्यादा, स्वतःची प्रकृती, स्वतःचा स्वभाव जाणतो आपण. असलं निर्घुण कृत्य आपल्याकडून घडणार नाही. ज्ञानूला थोडं बरं वाटलं. आपण अजून माणुसकी सोडली नाही या विचारानं त्याला धीर आला. गाडी राजुरीत पोहोचेपर्यंत दिवे लागणीची वेळ झाली. रावजी आज खुशीत होता. कालच्या बाजारला ईश्वरपूरला जाऊन त्यानं 2 धोतरपानं आणली होती. त्यातलं एक धोतर नेसला होता. तयार कपड्यांच्या दुकानातनं आणलेली पैरण अंगामध्ये होती. दाढीची खुंट काढून चेहरा स्वच्छ केला होता. बाजारातल्या अत्तरवाल्याकडं घेतलेला उग्र वासाचा फाया त्याच्या कानांच्या खोबणीत बसून दर्प पसरवीत होता. विडींची बंडलं फस्त करीत आणि आपल्या नव्या कपड्यांचं प्रदर्शन करीत गावभर हिंडून तो संध्याकाळी परतला होता तेव्हा त्याच्या तोंडाला हातभट्टीच्या दारूचा घाणेरडा दर्प सुटला होता. त्यानं उंबरट्यात पाय टाकला तो समोर ज्ञानू. त्याला पुढ्यात बघून तो किंचित सटपटला, पण लगेच स्वतःला सावरलं. तोल जाऊ दिला नाही आणि अडखळत तोतरत शब्दांची अलटापालट करीत बोललं नाही तर आपण दारू पिल्याचं पोराच्या ध्यानात येणार नाही अशी त्याची केविलवाणी कल्पना. कवा आलास? काय म्हणते ती डागदर? पोराच्या अंगावरून आत जात त्याने विचारलं. दारूचा भपकारा लपून राहणं शक्य नव्हतं, पण बापाला जाप कसा विचारणार? रावजी काही दारुडा नव्हता. कधीतरी वर्ष 6 महिन्यातनं एखाद वेळी लहर आली तर प्यायचा, एवढंच काय ते. आत्ता ह्य चालूया. आणि डॉक्टरांचं म्हणणं ऐकायला वडील थांबले नसल्याचं बघून ज्ञानू गोठ्याकडे गेला. रावजीनं मटण आणून दिलं होतं. लक्ष्मीनं स्वतःला जमल तसा स्वयंपाक केला होता. रावजीनं त्यावर सपाटून ताव मारला. जेवल्यावर तो भलताच रंगात आला. संपत आणि जयवंतला त्यानं बोलवून घेतलं आणि गिरणीत कामाला असतानाचे मुंबईतले मजेशीर, गमतीदार, विनोदी अनुभव, किस्से सांगून त्यांना हसवलं. ज्ञानू जेवून कामाला गडी सांगायला गेला होता. तो परतला तेव्हा लक्ष्य आणि आई जेवायला बसल्या होत्या. पाणी प्यायला तो स्वयंपाकघरात गेला. बघितलं तर दोघी जवळ खेटून बसलेत आणि एकमेकांना वाढतायत. महारोगाचा संसर्ग.
लक्षे अगं दूर बस की. ज्ञानू एकदम बोलून गेला. का र, काय झालं? आईनं विचारलं तसं तो गोंधळला. म्हणजे तुला बरं नाही म्हणून सांगितलं. तिच्या धक्क्यानं तुला त्रास होईल म्हणून म्हटलं. आणि तुझं रक्त बिघडलंय ना. शक्यतो तू शिवू नकोस पोरांना. शिवू न ग? मी म्हार का म्हार उगे र. गाडीत बी तू शिवत नव्हतास. हिथं बी तेच सांगतोयास. तुझं म्हणणं तरी काय हाय? आई एकदम तडकली. कावदारून बोलू लागली. तसं नव्ह, पण त्वचा रोगाचा संसर्ग होतो. म्हणजे काय होतंय? मला काय पिलेगाची गाठ आल्या व्हय? कातडीचा रोग झाला की शिवाशिव पाळायची असते आई. त्यात एवढं रागवण्यासारखं काय आहे? ज्ञानू समजावणीच्या सुरात सांगू लागला. 61 वर्ष झाली ह्यो रोग होऊन. आत्ता पतूर शिवाशिव नाही पाळलं म्हणून काय दुसऱ्या कुणाला झाला का र? आईच्या प्रश्नानं ज्ञानूला निरुत्तर केलं. जास्त वादावादी नको म्हणून तो पाणी पिऊन झोपायला निघून गेला. झोप कसली येणार त्याला? आईच्या महारोगानं निर्माण केलेले प्रश्न भूतासारखे त्याच्या मानगुटीला बसून सतावत होते. विचार करून मेंदूचा भुगा होत होता. शिनलं मन मध्येच डुलकी घेत होतं. एखादा विद्रूप स्वप्नाचा तुकडा दचक्यानं जाग आणत होता. कूस बदलल्यानं मनःस्थिती बदलत नव्हती. उठून येरझाऱ्या घातल्यानं क्षोभचिंता कमी होत नव्हत्या. कुटुंबाची जबाबदारी वाहण्याइतकं प्रौढत्व, क्षमता, कष्टाळू वृत्ती त्याच्याकडे असूनही त्याच्या ताकदीबाहेरची समस्या त्याच्यापुढे उभी ठाकली होती. बेचैनीमध्ये रात्र सरत होती आणि अकस्मात स्वयंपाकघराकडून धडपडल्याचा, कुणी धप्प दिशी पडल्याचा आवाज आला. ज्ञानू चटकन उठून बसला, उभा राहिला, बंद दाराशी गेला. पण आता कसलाच आवाज येईना म्हणून गपगुमान थांबून राहिला. आतल्या हालचालीचा कानोसा घेऊ लागला. एखादा चोर, पण दार तरी बंद आहे. त्यानं सावकाश ढकलून बघितलं. आतून नेहमीप्रमाणे कडी होती. माझघरात आई आणि लक्षी झोपत. सोप्यात ज्ञानू, संपत, जयवंत आणि रावजी. मग आई पाणी प्यायला उठून कुठे अडकवून पडली असेल का? त्याला काळजी वाटू लागली. पण तसं काही घडलं असतं तर आईनं हाक दिली असती. ज्ञानूनं थोडा वेळ वाट बघायचं ठरवलं. घरात निरव शांतता. बाहेर एखाद्या कुत्र्याचं भुंकणं, कधी केकाटणं. गोठ्यातले चित्राप सुद्धा शांत. म्हातारा पाखऱ्या एकदा ठिस्कारला. वडिलांचं घोरणं ऐकू येत नाही. घर्र घुर्र ठिस असा आवाज काढत घोरण्याची त्यांची सवय. ज्ञानूनं सहजगत्या त्या बाजूला बघितलं. डोळ्यांना अंधाराची सवय झाल्यानं त्याचा गडदपणा कमी झाला होता. विरळ अंधारात त्यांचं अंथरूण रिकामं असल्याचा भास झाला. खुंटीला टांगलेल्या कंदिलाची ज्योत तो विझणार नाही इतपत कमी केला होता. ज्ञानू सावकाश कंदीलकडे सरकला आणि वात किंचित चढवली. त्याच्या पिवळ्या प्रकाशानं अंधार आणखीनच विरळ होऊन सगळं स्पष्ट दिसू लागलं. बाबा अंथरुणात नाहीत. मग तेच आत गेले असतील का पाणी प्यायला? पण दाराला आतून कडी लावण्याचं काय कारण? आतून कुजबुजल्यासारखा, दबल्या आवाजात कुणी बोलत असल्यासारखा आवाज की नुसता भास? ज्ञानू दाराशी परत गेला आणि फटीशी कान लावला. कुजबूज जरा मोठी झाली होती. रागाची धुसफूस, नवरा बायकोचं बोलणं किंवा हळू आवाजात भांडणं, खसफस, हातापायांची धडपड, काकणांचा खळखळता नाद. कुणीतरी. ज्ञानूला दाराशी राहावेना. तो घाईघाईनं आपल्या अंथरुणात जाऊन कलंडला, स्वस्थ पडून राहिला. त्याला इतकी समज होती. आपले आई वडील म्हणजे नवरा बायको, म्हणजे स्त्री पुरुष, देहसंबंध नैसर्गिकच. पण आई आजारी असताना, तिचं वय उतरणीला लागलं असताना वडिलांनी हे टाळायला नको का? आणि आजार तरी कसला? सगळं शरीर सडतंय. आणि मग त्याला एकदम आठवलं. महारोग, महारोगी स्त्रीशी संग, शरीर संबंध. ज्ञानू खडबडून जागा झाल्यासारखं उठून बसला. बाप दारू पिऊन आलाय. नशेत त्याला बायकोची विद्रूप सडकी काया दिसणार नाही. नशेनं बेफाम आणि बेभान, त्यात वासनांध. तो इच्छापूर्ती करून घेण्यासाठी धडपडणार. रोगग्रस्त आई विरोध करणार. आणि हा संसर्गजन्य महारोग. आईच्या आयुष्याचा तो घास घेतो आहे.
तिच्या शरीराची कीड वडिलांच्या शरीरात प्रवेश करील या शरीर संबंधातून, हे थांबवायलाच हवं. ज्ञानू उठून एका तिरमिरीत दाराशी गेला. पण पण हे सगळं चमत्कारिक वाटतं, शरमेचं वाटतं. तो अवघडून गप्प उभा राहिला. हाक मारावी तर आपण तहान लागल्याचं सांगून पाणी मागावं, पण भावंडांपैकी कुणी जागा झाला तर, लक्षीला जाग आली तर, अगदीच चमत्कारिक अवस्था. आपण फारच काळजी करतोय, विचार करतोय, स्वस्थ पडावं, घडतंय ते घडू द्यावं, इलाज नाही त्याला. ज्ञानू परत आपल्या अंथरुणात येऊन लवंडला. झोप येणं शक्यच नव्हतं. आतून मुसमुसणं ऐकू येऊ लागलं. रडण्याचा आवाज, तोही दबलेला. ज्ञानू भयंकर संतापला. बापाची अतिशय चीड आली. हे काय माणसाचं वागणं? आपलं वय, बायकोचा आजार याचा काही विचार, मुलं आता कळती सवरती झालेत याचं काही भान, आजच दवाखान्याला जाऊन आलेल्या बायकोवर अत्याचार करताना काही शरमेची भावना, प्रेताशी शृंगार करील हा निर्लज्ज पशु. थोड्या वेळानं हळूच कडी काढल्याची, दार उघडल्याची व परत बंद केल्याची चाहूल लागली. रावजी बाहेर येऊन कंदिलाकडे बघत होता. तो सावकाश पावलं टाकीत कंदिलाजवळ गेला आणि त्यानं वात खाली सरकवून बारीक ज्योत ठेवली. मग तो आपल्या अंथरुणात जाऊन बसला. एक विडी काढून ती पेटवली. त्याची राख झाल्यावरच तो अंथरुणात पसरला. थोड्याच वेळामध्ये घोरू लागला. ज्ञानू जागाच होता. डोळे टक्क सताड उघडे होते. पहाटे पहाटे त्याला डुलकी लागली. अर्धवट झोपेत चित्रविचित्र भयंकर स्वप्नखंड मनःपटलावरती उमटत होते. शेवटचं स्वप्न तर अगदी चमत्कारिक, बिभत्स आणि भयानक होतं. ओंगळ आणि विद्रूप होतं. रावजीनं हिराला नागडं करून झोपवलंय. तो तिचे एक एक अवयव तोंडानं चघळून तोडून टाकतोय. नाक, हातापायांची बोटं, कान, मग तिच्या सर्वांगाचे चावे घेतोय. चावल्या ठिकाणचं मांस झडून पडतंय. हिरा अतिशय विद्रूप आणि भयानक दिसू लागते. शेवटी तो तिचं मुंडकं मोडतोय. आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत बसलेला ज्ञानू खदाखदा हसतोय. त्याला आनंदाच्या उकळ्या फुटताहेत. तो टाळ्या वाजवतोय.